सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद हा अक्षयला बोलतो की अरे ही रेवा काय डोक्यावर पडली का? उलट तिने तुझ्यावरच आरोप केले. तर आता अक्षय म्हणतो की ही रामासुद्धा ऐकण्यासाठी तयार नाही आणि आपलेच नाटक दादा आता आपल्याच अंगाशी आलं. अक्षय म्हणतो की आता हे नाटक मी कंटिन्यू नाही करू शकत दादा. पण तेवढ्यात सीमा तिथे येत अक्षयचे बोलणे ऐकते आणि म्हणते की नाटक. सीमा म्हणते अक्षय तुला हे नाटक असंच चालू ठेवावं लागेल. हे लोक कसे आहेत अक्षय तुला चांगलंच माहीत आहे. सीमा म्हणते की रेवा काय आणि शशिकांत मुकादम काय यांना चांगलंच ठाऊक होतं की तू रेवासोबत हे नाटक करतोय. म्हणून ते असे घाणेरडा डाव खेळले म्हणून तुला हे नाटक चालू ठेवावंच लागेल अक्षय. अक्षय म्हणतो आई हे जर नाटक चालू ठेवायचं असेल तर मला रेवासोबत चांगलं वागावं लागेल आणि मग मी तिला दुजारा देतोय असं नाही का होणार. हे सगळं होईल पण ते तात्पुरतं होईल आणि आपल्याला रेवाच्या तोंडून सगळं वधून घ्यायचं की नाही. तेव्हा आता मागे फिरू नको अक्षय. तर आनंद म्हणतो की आई अगदी बरोबर बोलते अक्षय. तर सीमा म्हणते की आपल्याला रेवाकडून सगळं काही खरं खरं जाणून घ्यायचंय. इकडे आता रेवा सुद्धा तिच्या बेडरूम मध्ये येत विचार करते की एक खोटं लपवण्यासाठी 10 खोटं बोलावं लागतंय आणि आता मी तर सगळ्यांना सांगून बसले आता हे मी कसं निस्तरू. उशी घेत रेवा आता पोटाला लावते आणि म्हणते की आता हे नवीन प्रेग्नन्सीचं नाटक. तर उशी लावताच रेवा म्हणते मला तर प्रेग्नंट नाही व्हायचं. बायका कशा प्रेग्नंट राहतात. रेवा म्हणते की एक तर आपली फिगर खराब करायची आणि लहान मुलांचा तो त्रास सहन करायचा. रेवा म्हणते की अक्षयच्या बाळाची आई व्हायचं म्हणून प्रेग्नंट होऊन फिगर खराब करायची का. तर तेवढ्यात खिडकीतून अक्षय तिथे रेवाचे ते सर्व बोलणे ऐकू लागतो. तेवढ्यात रेवा अक्षयला बघते आणि उशी पाठीमागे धरते. तर समोर येत अक्षय म्हणतो की कशी वाटली. रेवा म्हणते काय अक्षय. तर अक्षय म्हणतो माझी ऍक्टिंग. ते ऐकून आता रेवाला धक्का बसतो. अक्षय म्हणतो की अगं आई समोर तू कांगावा केला ना त्यामुळे मला सुद्धा कांगावा करावा लागला. अक्षय म्हणतो की त्यामुळे मला काही आठवत नाही आणि मला काहीच कळत नाही असं मला नाटक करून म्हणावं लागलं. अक्षय म्हणतो की रेवा तू वेडी आहेस का. आयुष्यातला इतका छान क्षण माझ्या लक्षात कसा नाही येईल. अक्षय म्हणतो की अगं रेवा मला थोडं थोडं आठवतोय. रेवा म्हणते काय. तर अक्षय म्हणतो झालं ना. तर हसतच रेवा म्हणते हो हो. तर अक्षय म्हणतो की तू कशाला तुझ्या आईला अपडेट केलं. घरी येऊन तमाशा तर झालाच ना. अक्षय म्हणतो की रेवा आता आपण जगाला असंच दाखवू की मला तुझा राग येतोय आणि आपल्यामध्ये भांडण आहे. अक्षय म्हणतो की रेवा तुझ्या पोटामध्ये बाळ आहे ना त्यामुळे ती रमा सतत माझ्यावरती शंका घेते. अक्षय म्हणतो की आता मी तुझी काळजी घेईल बरं का रेवा. आणि खाली रेवा रमाने नाही का सांगितलं की हिची काळजी घ्या. ते तर आता आपल्या पथ्यावरच पडलं असे म्हणत अक्षय हसू लागतो. तर रेवा सुद्धा हसू लागते. रेवा म्हणते हो खरंच मी माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. मी आई होऊन एका मुलाला जन्म देणार आहे अक्षय. आणि लगेचच रेवा ही अक्षयला मिठी मारते. तर रागाने दोन्ही हात समोर करत आता अक्षय सुद्धा आता रेवाला मिठी मारतो. विचार करते की आता तर अक्षयने सगळेच मान्य केलं आणि ॲक्सेप्टही केलं. त्यानंतर आता रेवा अक्षय रमाकांत आणि आई आजी बसलेली असताना रमाकांत म्हणतो सृष्टीचं चक्रच फिरलंय. हिवाळ्यात पाऊस पडतोय आणि अजून काय काय बघायला मिळणार आहे काय माहिती. तेवढ्यात रमा ही रेवाला पोहे घेऊन येते आणि समोर धरते. तेवढ्यात रेवा तिचा हात त्या पोह्याच्या प्लेटला जोरात आदळवते आणि ती प्लेट खाली सांडते. तर तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. तर त्याच वेळेस रेवा तोंडाला हात लावून म्हणते की मला मळमळायला होत झालंय. आय एम सॉरी. तर आई आजी म्हणते की रमा रेवाने मुद्दाम नाही केलं. मळमळतय तिला. कधी कधी होतं असं. तर रेवा वर निघून जाते आणि अक्षय ही रेवा पाठोपाठ जातो. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येत विचार करतो की आई आणि दादाचं ऐकायला गेलो आणि काय होऊन बसलं. रामाला मी अगोदरच सांगायला हवं होतं की हे सर्व मी नाटक करतोय म्हणून. अक्षय म्हणतो की आता ज्या क्षणी रेवा या घराच्या बाहेर जाईल त्याच वेळेस मला रमा माफ करील. तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तर अक्षय दरवाजा उघडून रेवा तिथे आलेली असते. हळूच रेवा म्हणते की अरे अक्षय मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना. पण मला या वेळेला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आणि तेही माझ्या मनपसंतीचं. तेही एकाच ठिकाणी मिळतं. प्लीज अक्षय तू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येशील का. तर अक्षय म्हणतो आलोच असे म्हणत आता अक्षय आईस्क्रीम आणायला जातो. इकडे आता रमा किचनमध्ये काम करत असताना रेवा तिथे येते आणि म्हणते काम चालू आहे का रमा. कर कर. आणि म्हणतात ना शेवटी नशिबात जे असतं ते मिळतंच आणि काय म्हणतात त्याला कर्म. रेवा म्हणते की रमा मी प्रत्येक गोष्ट तुला शेअर करते तुला माहितीच आहे. तेव्हा मी हेही सांगायला एक्सायटेड आहे की अक्षय आणि मी आईस्क्रीम खायला गेलो होतो. रेवा म्हणते की मला फार आईस्क्रीम खायची इच्छा नव्हती पण आता अक्षय प्रेमाने भरवणार होता ना तेव्हा मला नाही नाही म्हणता आलं रमा. रेवा म्हणते की अक्षय जे तुला दिलं नाही ना त्याने ते सर्व मला दिलंय आणि तुला जे द्यायला पाहिजे होतं ते आता अक्षय मला देऊ राहिला आहे. आणि आता आमच्यामध्ये
तुमच्यामध्ये जे काही लग्नानंतर झालं नाही ना ते झालं सुद्धा. ते ऐकून आता रमाला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात रमा तिच्या हातातली काचीची बरणी खाली टाकते आणि तिच्या काचा काचा होतात. तर पटकन रेवा ही पाठीमागे सरकते. रमा म्हणते की अगं असं पटकन कशाला मागं सरकतेस, प्रेग्नंट आहेस ना तू, तुला त्रास होईल. तर रागाने रेवा तेथून निघून जाते. तेवढ्यात अक्षय तिथे येतो. तर रमा म्हणते थांबा, बरणी फुटली. तर अक्षय म्हणतो की रमा तुला असं नाही का कधी वाटत दुसऱ्याच्या पायात काचा घुसतील म्हणून. रमा म्हणते मला तर खूप काचा घुसल्यात, तर अजून मला काचा घुसू द्यायच्या नाहीयेत. इकडे आता रेवा बेडरूममध्ये असताना आरती आणि जान्हवी तिथे येतात. तर खुश होत रेवा म्हणते की मला भेटायला आलात ना तुम्ही, पण काल रात्री आम्ही काय केलंय तुम्हाला ऐकायचंय का. रेवा म्हणते की काल रात्री मला आईस्क्रीम खावीशी वाटली म्हणून अक्षय मला बाहेर घेऊन गेला होता आईस्क्रीम खाण्यासाठी. तेव्हा जान्हवी म्हणते की अक्षय तुला आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर घेऊन गेला होता का. तर रेवा म्हणते हो. रेवा म्हणते की तो मला नुसता घेऊनच नाही गेला, तर आम्ही लॉंग ड्राईव्हला सुद्धा गेलो होतो. त्याने मला तिथे आईस्क्रीम खाऊ घातली. रेवा म्हणते की मला डोहाळे लागलेत. तर आरती म्हणते की अगं मला लागतात ना कधी कधी. तेव्हा रेवा म्हणते तेच मला लागलेत. रेवा म्हणते की ते म्हणतात ना जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. तर आता रमाला सुद्धा सत्य कळलं आणि अक्षयने सुद्धा ते ॲक्सेप्ट केलंय. तर जान्हवी म्हणते काय बोलतेस रेवा. रेवा म्हणते हो, नाहीतर अक्षय मला कधी बाहेर घेऊन गेला असता का आणि त्याने माझे लाड केले असते का. तेव्हा आता आरती आणि जान्हवी सुद्धा अवाक झालेल्या असतात. रेवा म्हणते की त्याने माझे डोहाळे पुरवले असते का, येतंय का तुमच्या लक्षात. तर आरती आणि जान्हवी विचार करू लागतात. इकडे आता अक्षय हा महादेवाच्या पिंडीसमोर आलेला असतो आणि हात जोडून म्हणतो की देवा रमाच्या मनातील राग कसा जाईल, तूच आता मला मार्ग दाखव. अक्षय म्हणतो की आता हे मला सहन होत नाही. तिच्या बरोबर प्रेमाचं चांगलं नाटक करणं आता हे मला जमणार नाही. अक्षय म्हणतो जिने मला त्रास दिला, जिने मला फसवलं त्या मुलीशी चांगलं वागायचं आणि प्रेमाचं नाटक करायचं. अक्षय म्हणतो की आणि जिचं माझ्यावरती आणि माझं तिच्यावरती प्रेम आहे तीच माझ्यापासून लांब लांब होत चालली. लगेच रमा ही हात जोडून अक्षयच्या शेजारी येऊन उभी राहते आणि म्हणते की मी नाही जाणार तुमच्यापासून लांब. रमाला बघताच आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. रमा म्हणते त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल आणि तुम्हाला रेवाला बाहेर न्यावे लागेल. मनात कुठलीही अपराधीपणाची भावना न ठेवता तुम्हाला रेवाला बाहेर घेऊन जावंच लागेल. तर अक्षय म्हणतो काय बोलतेस रमा. रमा म्हणते की तुम्हाला रेवाचे डोहाळे पुरवावे लागतील, तिच्या आवडीनिवडी जपावं लागेल आणि तिला खरेदी सुद्धा करून द्यावी लागेल. रमा म्हणते तिला हवं नको ते तुम्हाला बघावं लागेल. तर अक्षय म्हणतो काय बोलतेस रमा तू. तर रमा म्हणते बरोबर बोलते मी. रमा म्हणते की तिला इतकं प्रेम द्या, इतका तिला जपा आणि इतकी तिची काळजी घ्या की तिचा तुमच्यावर विश्वास बसायला हवा. तर अक्षय म्हणतो नाही रमा नाही. रमा म्हणते की तिला वाटायला पाहिजे ती जिंकली आणि मी हारले, त्याशिवाय ती तुम्हाला खरं खरं नाही सांगणार आणि या खेळात मी तुमच्या पाठीशी असल्याचे रमा अक्षयला बोलते. आणि त्याच वेळेस आता अक्षयला मोठा आनंद झालेला असतो. रमा म्हणते की तुम्हाला काय वाटलं की मला कळत नाही की तुम्ही असं का वागताय, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर अक्षय हा हसू लागतो. रमा म्हणते हे जे काही घडतंय ना ते सर्व रेवा घडवून आणते. तर अक्षय हा मान हलवतो. तर अक्षय आता रमाचे आभार मानतो आणि म्हणतो की थँक्स, हे ऐकल्यानंतर माझ्या मनावरचं ओझं खूप हलकं झालंय आणि माझ्या डोक्यावरचं ओझंसुद्धा मला उतरल्यासारखं वाटतंय. तर अक्षय हा देवाचे आभार मानतो आणि बेलाचे पान घेत म्हणतो, अक्षय म्हणतो की रेवा नावाचं विघ्न माझ्या आयुष्यातून कायमचं संपवण्यासाठी मला ताकद दे. आणि अक्षय त्याच्या हातातील बेलाचे पान हे महादेवाच्या पिंडीवर ठेवू लागतो. तेवढ्यात रमा ही अक्षयच्या हाताला हात लावत म्हणते की मला नाही, आपल्याला. बेलाचे पान पिंडीवर ठेवताच अक्षय त्यावर झेंडूचे फूल ठेवतो आणि रमा अक्षय दोघेही महादेवाला हात जोडतात. रमा म्हणते की पती पत्नी जर एक झाले आणि त्यांचा जर शत्रूसुद्धा एक असेल तर मग त्याचा नायनाट हे दोघं करूच शकतात. असे म्हणत आता रमा अक्षय दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात. तर अक्षय म्हणतो की आता हीच शक्ती आणि हीच ताकद आपल्याला कधीच हरूच शकत नाही. रमा ही पिंडी शेजारचा दोरा आपल्या हातात घेते आणि अक्षय आणि रमाने एकमेकांच्या हातात हात घातलेले असतात त्या हाताला तो दोरा घट्ट बांधते. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत म्हणतो की रमा अक्षयची डील म्हणजे एक ढाल आणि एक तलवार. आणि रमा म्हणते की आता रेवाला करूया हद्दपार. आणि लगेच पिंडीवर ठेवलेले झेंडूचे फूल हे खाली पडते आणि खरंच महादेवाने आता रमा अक्षयला मोठा कौल दिलेला असतो आणि आता रेवा ही हद्दपार होणार असते. त्यानंतर रमा आणि अक्षय दोघेही बेडरूममध्ये येते. तर रमा अक्षयला म्हणते की रेवाने तुमच्यावरती आरोप केले आणि ती कांगावा सुद्धा करते, हे मला नाही आवडत.
आणि मला माहिती आहे ना माझा मिरचीचा ठेचा असा करूच नाही शकत. असे म्हणत आता रमा ही पटकन अक्षयला मिठी मारते आणि जोराने अक्षयला बिलगते. तर खऱ्या अर्थाने आता रमा आणि अक्षय एकत्र झालेले असतात. तर आता इकडे बेडरूममध्ये रेवा अजून एक नाटक करते आणि तिचा पाय खूप दुखत असल्याचे अक्षयला सांगते. अक्षय म्हणतो की रेवा मी तुझे पाय चेपून देऊ का? तर रेवा म्हणते की मला असं करूशी वाटत नाहीये पण आता तू म्हणतोयस तर दे चेपून. तर आता रमाने लगेच कानाला हात लावलेला असतो कारण दरवाजात येऊन रमा त्यांचे ते सर्व प्रकार बघत असते. तर आता रागाने अक्षय हा रेवाचे पाय चेपू लागतो आणि म्हणतो की थोडा पेन आहे बरं का आणि जर जोराने दाबले ना तर तुला थोड्या वेळाने असं वाटेल की तुझा पायच काढून टाकलाय ते. गुडघा दुखतोय, पोटऱ्या दुखत्यात आणि मी तुला असा मसाज करील ना तुला थोड्या वेळाने वाटल आता पायच नाहीये. तर आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा म्हणते काय बोलतोय अक्षय? तर रमा ही बाहेरून हसू लागते. तर आता अक्षयने रेवाची चांगलीच मसाज केलेली असते आणि तिला जन्माची अद्दल घडवलेली असते. त्यानंतर आता रमा अक्षय नाटक करून रेवाला कसे घराबाहेर काढतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.